नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा वसंतरावतील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। म्हणून चॅनल असाल तर आपल्या हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोरसोला बिलकुल म्हणजे नसेल का, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो करू शकता। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। राजस्थानात कांद्याचे भाव 50% घसरले, शेतकऱ्यांनी 4 ट्रॉली कांदा नदीत फेकला। सप्टेंबरमध्ये कांद्याच्या भावात जवळपास 50% घसरण झाली आहे। फेब्रुवारी 2019 नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर राजस्थानातील शेतकऱ्यांनी या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी सरकारकडे केली आहे आणि एकंदरीतच सरकारने अंदाजानुसार कांदा पीक उत्पादन खर्च प्रति किलो 8 ते 10 रुपये आहे, पण शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की प्रत्यक्षात पीक खर्च 18 ते 20 रुपये आहे। ही वास्तविक खरं आहे आणि 4 ट्रॉली कांदा नदीत फेकला। दरम्यान अलवर जिल्ह्यातील चंदपुरा गावातील शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री कष्टाने पिकवलेला सुमारे 3 ते 4 ट्रॉली कांदा कोरड्या नदीत फेकून दिला होता। कांद्याचा उत्पादनात खते, बियाणे, सिंचन, मंजूर आणि वाहतुकीचा खर्चही धरला तर उत्पादन खर्चही भरून निघत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। येथील शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीत कांदा खरेदी करण्याची मागणी केली आहे आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। किसान महापंचायतीचे अध्यक्ष रामपाल जाट यांनी आयात निर्यात निर्णयासह एकूणच सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे। सरकारची खरेदी केंद्रे पुरेशी नाहीत, यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत शेतमाल विकावा लागत आहे। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। धन्यवाद। लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करून महाराष्ट्र भेटू आपण। धन्यवाद।